नमस्कार विद्यार्थी मित्रांनो. आज मी या व्हिडिओमध्ये घेऊन आलेलो आहे रायटिंग स्किलचा पार्ट 2. आपण याआधी पार्ट 1 पाहिलेला आहे. पार्ट 1 या भागामध्ये आपण व्हर्च्युअल मेसेज पाहिला, SOP म्हणजे स्टेटमेंट ऑफ पर्पज पाहिला आणि त्यासोबतच आपण ग्रुप डिस्कशन वगैरे हा टॉपिक पाहिला. तर आता आपण या व्हिडिओमध्ये घेऊन आलो आहे पार्ट बी, जो आहे क्वेश्चन नंबर रायटिंग स्किलचा पार्ट बी जो असतो किंवा पार्ट 2 आपण ज्याला म्हणतो. तर क्वेश्चन नंबर 4B त्यामध्ये 3 टॉपिक तुम्हाला दिलेले आहे, कारण तुम्हाला 3पैकी एकच तुम्हाला एक लिहायचं असतं. तर चला तर आपण पाहूया क्वेश्चन नंबर 4B मधलं फर्स्ट नंबर. तर 4B मधलं फर्स्ट नंबर आहे ईमेल रायटिंग. तर विद्यार्थी मित्रांनो, तुम्हाला ईमेल रायटिंग लिहायची असते. ईमेल रायटिंगमध्ये सर्वात आधी तुम्हाला जो ईमेल रायटिंगचं स्ट्रक्चर आहे किंवा ज्याला आपण फॉर्मॅट म्हणतो, तो फॉर्मॅट मी तुम्हाला सांगितला होता की त्यामध्ये काय काय येते. तर ते आपण आधी ऑलरेडी डिस्कशन केलेलं आहे फॉर्मॅटविषयी आणि मार्क्सविषयीसुद्धा. तर त्यामध्ये पहा, तर हा प्रत्येक प्रश्न तुम्हाला 4 मार्क्ससाठी विचारला जातो. तर काय म्हणतो, तर सगळ्यात आधी टूमध्ये काय आलेलं पाहून घ्या. manager@techsolution.com हा काय तुमचा ईमेल ॲड्रेस आहे. आपण त्याला जीमेल ॲड्रेस म्हणतो, तर तो तुमचा ईमेल ॲड्रेस आहे. 2मध्ये लिहायचं. नंतर सब्जेक्ट लिहावं लागतं. सब्जेक्टमध्ये काय, रिक्वेस्ट फॉर अप्रेंटिसशिप अपॉर्च्युनिटी. तर तुम्हाला विनंती करायची आहे कशासाठी, तर अप्रेंटिसशिप अपॉर्च्युनिटी तुम्हाला प्राप्त झाली पाहिजे, मिळाली पाहिजे यासाठी. नंतर आहे सब्जेक्ट रिस्पेक्टेड सर अँड मॅडम, म्हणजे जे काही अप्रेंटिसशिप अपॉर्च्युनिटी आपल्याला मिळाली पाहिजे त्यासाठी सब्जेक्ट तो झाला आपला विषय. नंतर आहे आपले रिस्पेक्टेड सर अँड मॅडम, म्हणजे त्याच्यामध्ये तुम्हाला ज्यांना ईमेल करायचा आहे त्यांना तुम्हाला काय, तर रिस्पेक्टेड सर, आदरणीय सर आणि आदरणीय मॅडम वगैरे ह्या गोष्टी. तर आय एम स्टुडंट ऑफ HSC. तर यामध्ये ते म्हणतात की बाबा मी HSCचा स्टुडंट आहे, म्हणजे 12वीचा स्टुडंट आहे. अँड आय विश टू गेन अ प्रॅक्टिकल एक्सपिरियन्स इन द कॉर्पोरेट फील्ड. आणि मला प्रॅक्टिकल जे काही एक्सपिरियन्स आहे, म्हणजे प्रॅक्टिकल प्रत्यक्ष अनुभव जो आहे तो मला घ्यायचा आहे, अशी माझी इच्छा आहे. पण कोणत्या क्षेत्रातला, कॉर्पोरेट क्षेत्रामधला. म्हणून मला अप्रेंटिसशिपची संधी मिळावी. आय रिक्वेस्ट यू टू काइंडली गिव्ह मी अपॉर्च्युनिटी. मी तुम्हाला विनंती करतो की तुम्ही मला काय द्या, एक संधी द्या. टू वर्क ॲज ॲन अप्रेंटिस, ॲज अ प्रशिक्षक म्हणून, एक प्रशिक्षक म्हणून तुम्हाला काय करा, तर तुमच्या तुमच्या क्षेत्रामध्ये, तुमच्या व्यवसाय, तुमच्या कंपनीमध्ये किंवा तुमच्या त्या टेक सोल्युशनमध्ये काय करा, तर मला काम करण्याची संधी द्या. अप्रेंटिस इन युअर रेप्युटेड कंपनी, की ती तुमची काय रेप्युटेड कंपनी आहे त्या कंपनीमध्ये. दिस विल हेल्प मी टू डेव्हलप माय स्किल. ज्याच्यामुळे काय होईल, मी तुमच्या तिथं काम केल्यामुळे माझ्या ज्या स्किल आहेत त्या काय होतं, डेव्हलप होतील चांगल्या प्रकारे. अँड अंडरस्टँड द वर्किंग एन्व्हायरमेंट, आणि मला कामाचं जे काही वातावरण आहे ते सूट होईल. तर त्या आपण ज्याला तो माहिती पडेल, त्याच्याविषयी इन्फॉर्मेशन मला मिळेल आणि ते योग्य ठरेल. आय ॲश्युअर यू दॅट आय विल वर्क सिन्सिअरली. आणि मी तुम्हाला खात्रीशीरपणे सांगतो, मी दिलेल्या वेळेमध्ये किंवा अप्रेंटिसशिप या वेळेमध्ये 1 वर्ष असेल, 2 वर्ष असेल, त्यामध्ये मी काय करणार, तर चांगल्या प्रकारे काम करणार. आय विल वर्क एसेन्शियली अँड फॉलो ऑल रूल्स, आणि सर्व रूल्ससुद्धा मी फॉलो करणार. आय शॉल बी अ ग्रेटफुल टू यू फॉर द अपॉर्च्युनिटी. आणि तुम्ही जर मला ही संधी दिली तर मी तुमचा खूप आभारी राहील. ही संधी जर तुम्ही मला दिली तर मी तुमचा खूप आभार राहील. अशा प्रकारचे ईमेलद्वारे जे काही मॅनेजर आहेत टेक सोल्युशनचे, त्या टेक सोल्युशनच्या मॅनेजरला मेल पाठवलेला आहे आणि अप्रेंटिसशिपची संधी मागितलेली आहे किंवा अप्रेंटिसशिप करण्याची संधी मागितलेली आहे. तर अशा प्रकारे युअर फेथफुली, तुमचाच विश्वासू. आता पहा, बघा मित्रांनो, इथं तुमचाच विश्वासू, इथं माझं नाव आलेलं आहे, ज्ञानेश्वर ताले. ओके, तर तुम्ही त्या ठिकाणी दिलेलं जे काही क्वेश्चनमध्ये दिलेलं नाव असेल ते तुम्ही टाकू शकता आणि माहिती करून घेऊ शकता. अशा प्रकारे तुम्हाला ह्या गोष्टी इथे दिलेल्या आहेत. याला आपण ईमेल रायटिंग म्हणत असतो. एवढं तुम्हाला लक्षात ठेवायचं आहे. आणि अशा प्रकारेच ईमेल रायटिंग तुम्हाला पेपरमध्ये करायची आहे. तर हा आपला क्वेश्चन 4B सेक्शनमधला पहिला क्वेश्चन आपला झालेला आहे. अशा प्रकारे मी तुम्हाला चला तर विद्यार्थी मित्रांनो, आता आपण पाहणार आहोत क्वेश्चन नंबर 4B मधला सेकंड टॉपिकवर आहे क्वेश्चन रिपोर्ट रायटिंग. तर रिपोर्ट रायटिंग कशा प्रकारे लिहायचे आहे हे आपण पाहणार आहोत. तर रिपोर्ट रायटिंगचा सब्जेक्ट कोणता आहे पाहून घ्या. रिपोर्ट आपल्याला कशावर लिहायचा आहे, रिपोर्ट ऑन, म्हणजे रिपोर्ट कशावर लिहायचा आहे. तर रिपोर्ट लिहायचं आपल्याला हाऊ टू विन सेशन, म्हणजे जे हाऊ टू विन सेशन झालं. ओके, आपल्याला रिपोर्ट कशावर लिहायचं आहे, तर हाऊ टू विन किंवा यशस्वी कसं व्हायचं हे सेशन झालेलं आहे, म्हणजे याचा एक कार्यक्रम झालेला आहे. तर त्यावर तुम्हाला रिपोर्ट लिहायचं असते. ओके, की अशा प्रकारे हा कार्यक्रम पार पडला वगैरे ह्या सर्व गोष्टी. तर पहा, अवर क्लास अटेंड अ मोटिवेशनल सेशन. आमच्या क्लासने काय केलं, एक मोटिवेशनल सेशन अटेंड केलं.
म्हणजे आम्ही तिथं त्या सेशनला उपस्थित होतो, अटेंड राहिलो. ऑन हाऊ टू विन कंडक्ट बाय अ एक्सपर्ट स्पीकर, की जे काय केलं गेलं होतं एका तत्त्वज्ञ किंवा आपण ज्याला म्हणतो एक्सपर्ट उत्कृष्ट अशा स्पीकरने, म्हणजे जे काही भाषण करणारे किंवा एक तज्ज्ञ लोक असतात, स्पीकर्स आपण त्याला कीनोट स्पीकर म्हणतो, त्या कीनोट स्पीकरद्वारे आयोजित करण्यात आलं होतं इन अवर कॉलेज, आमच्या कॉलेज हॉलमध्ये. द स्पीकर एक्सप्लेन द सक्सेस कम्स फ्रॉम सेल्फ कॉन्फिडन्स. त्या स्पीकरने आम्हाला सांगितलं की कशा प्रकारे यशस्वी व्हायचं आणि यशस्वी होण्यासाठी तुम्हाला काय कशाची आवश्यकता आहे, तर सेल्फ कॉन्फिडन्सची आवश्यकता आहे, हे त्यांनी एक्सप्लेन त्यांच्या भाषणातून करून सांगितलं किंवा एक्सप्लेन केलं. हार्डवर्क अँड पॉझिटिव्ह थिंकिंग, तुम्हाला सेल्फ कॉन्फिडन्ससोबत काय काय पाहिजे, तर हार्डवर्क पाहिजे आणि पॉझिटिव्ह थिंकिंगसुद्धा पाहिजे, हे त्यांनी सांगितलं होतं. नंतर ही मोटिवेटेड अस टू क्लिअर गोल्स अँड नेव्हर गिव्ह अप इन डिफिकल्ट सिच्युएशन. त्यांनी अजून आम्हाला एक महत्त्वपूर्ण गोष्ट सांगितली किंवा प्रोत्साहित केलं, मोटिवेट केलं की तुमचं जे काही गोल असायला पाहिजे ते तुम्ही क्लिअर सेट करायला पाहिजे, क्लिअर असायला पाहिजे. तुम्हाला जे ध्येय आहेत, जे उद्दिष्ट आहेत ते क्लिअर असायला पाहिजेत. अँड नेव्हर गिव्ह अप, आणि तुम्हाला कोणत्याही प्रकारच्या डिफिकल्ट सिच्युएशनमध्ये, जर तुमच्या जीवनामध्ये एखादी डिफिकल्ट परिस्थिती आली किंवा आपण ज्याला डिफिकल्ट सिच्युएशन आली किंवा कठीण परिस्थिती आली, तर त्या कठीण परिस्थितीमध्ये सुद्धा तुम्हाला तुमचं ध्येयापासून दूर जाता कामा नाही किंवा दूर व्हायचं नाही आणि ते सोडून द्यायचं नाही. नेव्हर गिव्ह अप, हे त्यांनी सांगितलेलं होतं. ही ऑल्सो ॲडवाईस टू अस मॅनेज टाईम प्रॉपरली, आणि त्यामध्ये त्यांनी हे अजून सांगितलं की जर आपल्याला आपलं ध्येय साध्य करायचं असेल तर टाईम मॅनेजमेंटसुद्धा खूप महत्त्वाचे आहे. म्हणजे टाईम प्रॉपरली आपण मॅनेज करायला पाहिजे आणि इम्प्रूव्ह अवर स्किल, आणि सोबतच काय करायला पाहिजे, आपल्या स्किल जे आपले जे कौशल्य आहे त्यांच्यामध्ये सुद्धा सुधारणा घडून आणावी लागेल किंवा सुधारणा कराव्या लागतील. द सेशन वॉज व्हेरी इन्स्पायरिंग अँड इन्फॉर्मेटिव्ह, आणि हे संपूर्ण सेशन जे आहे, हे संपूर्ण सेशन कसं होतं तर खूप इन्स्पायरिंग होतं, म्हणजे मनाला प्रोत्साहित करणारं होतं, प्रेरणा देणारं होतं आणि माहितीपूर्ण होतं. इन्फॉर्मेटिव्ह म्हणजे काय विद्यार्थी मित्रांनो, तर माहितीपूर्ण होतं. स्टुडंट्स ॲक्टिव्हली पार्टिसिपेट अँड आस्क मेनी क्वेश्चन, आणि या सेशनमध्ये संपूर्ण विद्यार्थी हे सक्रिय सहभागी होते, की ज्यांनी सक्रिय सहभाग घेतला आणि अनेक प्रकारच्या विद्यार्थ्यांनी काय केलं, अनेक प्रकारचे प्रश्नसुद्धा त्या स्पीकरला विचारले की कशाप्रकारे आपण विन होऊ शकतो, सक्सेस होऊ शकतो, यशस्वी होऊ शकतो, हे त्यांनी सांगितलं. ओव्हरऑल द सेशन हेल्प अस टू अंडरस्टँड द इम्पॉर्टन्स ऑफ द डिटर्मिनेशन, आणि हे संपूर्ण जे सेशन होतं हे आम्हाला मदतगार ठरलं किंवा मदतीचं ठरलं. कशाप्रकारे आपण आपल्या दृढनिश्चय हा महत्त्वपूर्ण असतो, आणि डिसिप्लिन इन अचीव सक्सेस, म्हणजे सक्सेस मिळवण्यासाठी तुमच्या मनामध्ये दृढनिश्चय, आपण ज्याला म्हणतो दृढनिश्चय म्हणजे काय, की एखादी गोष्ट साध्य करायची असेल तर आपल्या मनामध्ये निश्चय असावा लागतो. असा निश्चय किती महत्त्वाचा आहे काय करण्यासाठी, तर सक्सेस मिळवण्यासाठी, अचीव करण्यासाठी, यशस्वी बनण्यासाठी आपल्याला खूप ह्या गोष्टी डिटर्मिनेशन म्हणजे दृढनिश्चय खूप गरजेचा आहे, हे त्यांनी सांगितलेलं आहे. विद्यार्थी मित्रांनो, आपल्या जीवनामध्ये दृढनिश्चय खूप महत्त्वाचा आहे, हे तुम्ही लक्षात ठेवायला पाहिजे. आणि अजून एक महत्त्वपूर्ण गोष्ट म्हणजे काय, तर आपल्या महाराष्ट्र राज्याचे स्वराज्य संस्थापक, आपण ज्यांनी स्वराज्य घडवून आणलं, माननीय छत्रपती शिवाजी महाराज. तर छत्रपती शिवाजी महाराजांनासुद्धा काय म्हणतात, तर निश्चयाचे महामेरू म्हणतात, हे तुम्ही लक्षात ठेवायचं आहे. तर असा प्रकारचा दृढनिश्चय आपल्यामध्ये असायला पाहिजे, आणि दृढनिश्चय जर आपल्यामध्ये असेल तर आपण 100% आपण काय करू शकतो, आपल्या जीवनामध्ये यशस्वी होऊ शकतो आणि यश संपादन करू शकतो. अशा प्रकारे हा रिपोर्ट झालेला आहे. बघा विद्यार्थी मित्रांनो, आता आपल्याला सुरुवात करायचं आहे क्वेश्चन नंबर 4B मधला थर्ड टॉपिक. तर थर्ड टॉपिकमध्ये तुम्हाला इंटरव्ह्यू लिहायचा असतो, आणि यामध्ये तुम्हाला इंटरव्ह्यू घ्यायचा असतो, आणि इंटरव्ह्यूसाठी तुम्हाला 8 प्रश्न विचारायचे असतात. तर इंटरव्ह्यू लिहित असताना आपल्याला यामध्ये कोणकोणत्या गोष्टी महत्त्वपूर्ण आहेत त्या आता आपण पाहणार आहोत. तर चला विद्यार्थी मित्रांनो, आता इंटरव्ह्यू कशा प्रकारे लिहायचा आहे आणि इंटरव्ह्यूमध्ये कोणत्या गोष्टी आहेत त्या आपण पाहू. तर सर्वात आधी पहा इंटरव्ह्यू कोणाचा घेतला जात आहे, तर इंटरव्ह्यू घेतला जात आहे एका फेमस ॲक्टरचा, म्हणजे प्रसिद्ध अशा नटाचा. ॲक्टर म्हणजे काय, नट आहे की नाही. तर नेम ऑफ इंटरव्ह्यू किंवा ज्याचा आपल्याला इंटरव्ह्यू घ्यायचा आहे त्याचं नाव काय, तर मिस्टर राहुल शर्मा हे त्याचं नाव आहे. तुम्हाला क्वेश्चन पेपरमध्ये त्याच्या सर्व गोष्टी ज्या आहेत ते क्वेश्चन पेपरमध्ये दिलं जाईल, प्रश्नामध्ये ते तुम्हाला सांगितलं जाईल की बाबा कोणाचा इंटरव्ह्यू घ्यायचा आहे, काय वगैरे ह्या सर्व गोष्टी. तर इथं एक्झाम्पल पाहून घ्या कशा प्रकारे लिहायचं. नेम ऑफ इंटरव्ह्यू, ज्याचा इंटरव्ह्यू आपण घेणार आहोत, तर त्याचं नाव मिस्टर राहुल शर्मा हे त्यांचं नाव आहे. नंतर आहे ते कोणत्या क्षेत्रातले आहेत, त्यांचं क्षेत्र कोणतं आहे, कसे आहेत ते, रेप्युटेशन काय, त्यांचा दर्जा कसा आहे, तर ते प्रसिद्ध असे फिल्म ॲक्टर आहेत, म्हणजे चित्रपट क्षेत्रातले आहेत, म्हणजे अभिनेते आहेत ते. ओके, तर प्रसिद्ध अभिनेते आहेत. नंतर आहे तो जो इंटरव्ह्यू घेतला जात आहे तो कोणत्या दिवशी घेतला जात आहे,
तर डेट 10 जानेवारी 2026. ओके. तर 10 जानेवारी 2026ला तो इंटरव्ह्यू घेतला जात आहे. नंतर आहे व्हेन्यू म्हणजे ठिकाण, कुठं घेतलं जात आहे, सिटी हॉल नागपूर. तर हे एक्झाम्पलसाठी आहे विद्यार्थी मित्रांनो, तुमच्या पेपरमध्ये तुम्हाला जे दिलं जाईल ते लिहावं लागेल. नंतर आहे टाईम, इंटरव्ह्यू घेण्याची जी वेळ आहे ते इंटरव्ह्यू घेण्याची वेळ किती वाजता आहे, तर 10 AM आहे, म्हणजे सकाळी 10 वाजता इंटरव्ह्यू चालू होणार आहे. आणि तो इंटरव्ह्यू किती वेळ चालणार आहे, तर ड्युरेशन म्हणजे काय, वेळ, किती वेळ चालला, किती कालावधी, आपण त्याला कालावधी म्हणू शकतो. त्या इंटरव्ह्यूचा कालावधी किती आहे, किंवा त्यांना किती कालावधीसाठी आपण प्रश्न विचारणार आहोत, त्याचा इंटरव्ह्यू घेणार आहोत, तर तो 30 मिनिटासाठी आहे. म्हणजे 30 मिनिटं आपण त्यांना प्रश्न विचारणार आहोत आणि त्यांच्याविषयी जाणून घेणार आहोत. तर अशा प्रकारे विद्यार्थ्यांना हे बेसिक इन्फॉर्मेशन, हे जे माहिती आहे, पूर्व माहिती आपण ज्याला म्हणतो, की आपले जे इंटरव्ह्यू ऐकण्यासाठी येणारे लोक आहेत त्यांना माहिती असावं की आपण इंटरव्ह्यू कोणाचा घेत आहोत, किंवा जो इंटरव्ह्यूअर आहे तो कोणाचा इंटरव्ह्यू घेत आहे, त्याचं नाव काय आहे, तो कोणत्या क्षेत्राला, ह्या सर्व इन्फॉर्मेशन त्यांना माहिती असायला पाहिजे. यासाठी हे इथं दिलेलं आहे. तर आता आपण नेक्स्ट स्लाईडमध्ये पाहणार आहोत की या इंटरव्ह्यूला म्हणजे इंटरव्ह्यूमध्ये कोणत्या प्रकारचे प्रश्न इंटरव्ह्यूअरला विचारले जात आहेत ते आपण पाहणार आहोत. त्याला 8 प्रश्न विचारायचे असतात आणि 8 प्रश्नाचे उत्तर त्यांच्याकडून जाणून घ्यायचे असतात. तर त्याविषयी आपण आता त्या 8 प्रश्नांची इन्फॉर्मेशन आपण घेऊया. कशा प्रकारे त्या क्षेत्रासंबंधी त्यांना ते प्रश्न विचारले गेलेले आहेत आणि तशाच प्रकारचे प्रश्न विचारले गेलेत पाहिजेत, तरच आपल्याला इंटरव्ह्यूमध्ये मार्क्स मिळतील, चांगल्या प्रकारे मार्क्स मिळतील. ओके. चला, तर विद्यार्थी मित्रांनो, आपण नेक्स्ट स्लाईडमध्ये आपण ते प्रश्न जाणून घेऊया. जे विचारले गेलेले प्रश्न आहेत ते कोणते आहेत ते आपण समजून घेऊ. आणि अशा प्रकारे 4B मध्ये 3rd टॉपिक आपण सुरुवात केलेला आहे. चला, तर विद्यार्थी मित्रांनो, आता आपण पाहणार आहोत प्रश्न, 8 प्रश्न जे आपण इंटरव्ह्यूमध्ये आपल्याला विचारायचे आहेत, आपल्याला तयार करायचे आहेत, बनवायचे आहेत दिलेल्या इंटरव्ह्यूच्या टॉपिकवर. तर पहा, आपला टॉपिक आहे फेमस ॲक्टरची मुलाखत आपण घेणार आहोत. मग फेमस ॲक्टरची मुलाखत घेत असताना कोणत्या प्रकारचे प्रश्न त्यांना विचारले जावीत, आपण त्याची मुलाखत घ्या त्यासाठी. तर इथं तुम्हाला प्रश्न दिलेले आहेत. पहिला प्रश्न आपला आहे, व्हॉट मोटिवेटेड यू टू बिकम ॲन ॲक्टर. कोणती गोष्ट तुम्हाला मोटिवेटेड ठरली की ज्यामुळे तुम्ही काय बनलात, ॲक्टर बनलात. तुम्हाला का बरं बनावं असं वाटलं, किंवा कोणती गोष्ट अशी की ज्याने तुम्हाला असं वाटलं की आपण ॲक्टर बनावं. नंतर आहे, हाऊ डिड यू प्रिपेअर युअर सेल्फ इन द बिगिनिंग. सुरुवातीला तुम्ही कशा प्रकारे तयार झालात ॲक्टर बनण्यासाठी, तुम्ही कशाची तयारी केली, कोणती तयारी केली, तुम्ही तुमच्या लँग्वेज स्किल डेव्हलप केल्या, पर्सनॅलिटी डेव्हलप केली, ह्या सर्व गोष्टी तुम्ही कोणत्या प्रकारे तयारी केली, कशासाठी, ॲक्टर होण्यासाठी. हू सपोर्टेड यू मोस्ट इन युअर करिअर. तुमच्या करिअर म्हणजे हिरो बनण्यामध्ये किंवा फेमस ॲक्टर बनण्यामध्ये तुम्हाला कोणी सर्वात जास्त मदत केली, याविषयी आम्हाला सांगा. नंतर आहे, हू आर युअर आयडल ऑर टीचर्स. तुमचे आदर्श व्यक्तिमत्व किंवा तुमचे आदर्श शिक्षक कोण आहेत की ज्यांनी तुम्हाला प्रेरणा दिली, ज्यांनी तुम्हाला इन्स्पिरेशन दिली या क्षेत्रामध्ये येण्याची, किंवा तुम्हाला असं हे टीचर तुम्हाला हिरो बनावं असं वाटलं, कोणाच्या प्रेरणेने किंवा कोणत्या शिक्षकांनी तुम्हाला प्रेरणा दिली, त्यांचं तर थोडं इन्फॉर्मेशन आम्हाला सांगा किंवा नाव सांगा. अशा प्रकारचे प्रश्न त्यांनी विचारला आणि ते ॲन्सर घेण्याचा प्रश्न करत आहेत. नंतर आहे, व्हॉट वॉज युअर फर्स्ट बिग ब्रेक इन फिल्म्स. आता बिग ब्रेक फिल्म म्हणजे कोणती, की याचं मिनिंग काय आहे, तर ही एक प्रकारे फ्रेज आहे विद्यार्थी मित्रांनो. याचा अर्थ असा होतो की तुमचं आयुष्य बदलणारी फिल्म किंवा चित्रपट कोणता ठरला किंवा ज्याच्यामुळे तुमचं आयुष्य बदललं. जसं अमिताभ बच्चन जे फेमस आपले ॲक्टर आहेत, तर त्यांच्या जीवनामध्ये त्यांची पहिली फिल्म होती जंजीर, आहे की नाही. तर अशा प्रकारे तर त्यांच्या जीवनामध्ये कोणती होती, तर अशी आयुष्य बदलणारी किंवा ज्याच्यापासून त्यांना यश मिळालं, त्या फिल्मपासून त्यांच्या जीवनामध्ये बदल घडवला, ते यशस्वी झाले, तर अशी कोणती फिल्म आहे, त्या फिल्मचं ते नाव सांगणार. नंतर आहे, हाऊ डीड द पब्लिक रिस्पॉन्ड टू युअर अर्ली वर्क. सुरुवातीला तुम्हाला कशा प्रकारे लोकांचा रिस्पॉन्स मिळाला, पब्लिक रिस्पॉन्स कसा मिळाला लोकांचा सुरुवातीच्या तुमच्या कामामध्ये, तुम्ही जे ॲक्टिंग केली वगैरे, ह्या सर्व गोष्टी लोकांना आवडल्या किंवा नाही, ह्या सर्व गोष्टीविषयी. व्हॉट रेकॉग्नायशन्स हॅव यू रिसीव्ह. तुम्हाला कोणत्या प्रकारच्या संघटनेनं किंवा कोणत्या प्रकारच्या रेकॉग्नायशननं कोणी तुम्हाला चित्रपटात घेतलं वगैरे, ह्या सर्व, किंवा तुम्हाला कोणी मदत केली. नंतर, व्हॉट आर युअर फ्युचर गोल्स अँड ड्रीम्स. तुमचे भविष्यातले फ्युचर गोल्स काय आहेत, स्वप्न काय आहेत, तुम्हाला अजून किती मोठं व्हावं असं वाटते, किंवा कोणत्या क्षेत्रात तुम्हाला जावं असं वाटते, तुम्हाला काय प्राप्त करायसाठी, तुमचं आयुष्यात तुम्हाला अजून काय साध्य करायचं आहे, ह्या सर्व गोष्टीविषयी किंवा इन्फॉर्मेशन त्यांच्यापासून आपल्याला घ्यायची आहे. आणि ही इन्फॉर्मेशन, हे प्रश्न विचारून आपल्याला त्यांच्यापासून घ्यायची आहे. तर अशा प्रकारचे विद्यार्थी मित्रांनो, आपल्याला दिलेल्या टॉपिक संबंधित प्रश्न विचारायचे असतात
आणि इंटरव्ह्यूमध्ये असे 8 प्रश्न आपल्याला लिहायचे असतात. ज्या विद्यार्थ्यांनी यामध्ये दिलेल्या फॉर्मॅटनुसार इंटरव्ह्यू लिहिला तर त्यांना 4 पैकी 4 मार्क्स मिळतात आणि ते सुद्धा हे पूर्ण आपण जे 8 प्रश्न पाहिले, पूर्ण 8 प्रश्न त्या क्षेत्रासंबंधित आहेत. कुठंही वेगळा प्रश्न विचारला गेलेला नाही. म्हणजे आपल्याला ज्या व्यक्तीचा इंटरव्ह्यू घ्यायचा आहे त्या व्यक्तीच्या क्षेत्रासंबंधित, त्या व्यक्तीच्या व्यक्तिबाबतीत आपल्याला ते प्रश्न विचारावे लागतील, हे तुम्हाला लक्षात ठेवावं लागेल. नाही तर आपण कोणतेही प्रश्न विचारू शकत नाही. तर अशा प्रकारे विद्यार्थी मित्रांनो, आपण आजच्या या व्हिडिओमध्ये तर सेकंड पार्टमध्ये, आपला हा व्हिडिओचा सेकंड पार्ट आहे. आपण ऑलरेडी एक पार्ट रायटिंग स्किलचा एक पार्ट ज्याच्यामध्ये आपण ABC म्हणजे ज्याच्यामध्ये आपण ए टॉपिकमध्ये 1, 2, 3 टॉपिक पाहिले. त्याच्यामध्ये क्वेश्चन नंबर 4 एमध्ये आपण व्हर्च्युअल मेसेज पाहिला, नंतर SOP पाहिलं म्हणजे स्टेटमेंट ऑफ पर्पज पाहिलं, आणि नंतर आपण ग्रुप डिस्कशन पाहिलं. तर हे आपण व्हिडिओच्या पहिल्या पार्टमध्ये पाहिलेला आहे. आणि व्हिडिओचा पहिला पार्ट जो आहे तो ऑलरेडी यूट्यूबवर मी पब्लिश केलेला आहे किंवा म्हणजे अपलोड केलेला आहे, तो तुम्ही पाहू शकता. तर हा टॉपिक किंवा हा टॉपिक समजण्यासाठी किंवा हा व्हिडिओ समजण्यासाठी तुम्हाला आधी पार्ट ए पाहावं लागेल, कारण मी रायटिंग स्किलचे जे काही पार्ट आहे ते ब्रेक करत टाकत आहे. तर आपण याआधी पार्ट ए टाकला, ज्याच्यामध्ये तुम्हाला 3 रायटिंग स्किलच्या टॉपिकविषयी इन्फॉर्मेशन आहे. आज हा पार्ट 2 आहे, ज्याच्यामध्ये तुम्हाला 3 टॉपिकविषयी इन्फॉर्मेशन आहे. आजच्या या व्हिडिओमध्ये मी 3 टॉपिक कवर केलेले आहेत. त्यामध्ये आपण सर्वात आधी जो पहिला टॉपिक पाहिला, ज्याच्यामध्ये होता ईमेल रायटिंग, नंतर इंटरव्ह्यू रायटिंग्स आणि नंतर रिपोर्ट रायटिंग. ह्या सर्व गोष्टी आपण पाहिल्या. तर अशा प्रकारे मी तुम्हाला या व्हिडिओच्या सेकंड पार्टमध्ये रायटिंग स्किलचे 3 टॉपिक कवर करून दिलेले आहेत. तर आपण व्हिडिओच्या नेक्स्ट पार्टमध्ये जेव्हा जो थर्ड पार्ट येईल, त्या थर्ड पार्टमध्ये क्वेश्चन नंबर 4B येणार, तर क्वेश्चन नंबर 4C येणार. तर क्वेश्चन नंबर 4C मधले जे 3 टॉपिक आहेत ते आपण येणाऱ्या नेक्स्ट व्हिडिओमध्ये पाहणार आहोत. म्हणजे पार्ट 3 नंबरचा जो व्हिडिओ राहणार आहे त्यामध्ये ते टॉपिक येणार आहेत. तर अशा प्रकारे विद्यार्थी मित्रांनो, मी तुम्हाला रायटिंग स्किलचे सर्व टॉपिक क्लिअर करून देत आहे. तर माझं तुम्हाला एकच सांगणं आहे की तुम्हाला जर माझे व्हिडिओ आवडत असेल तर कृपया करून माझी एक विनंती आहे, या तालेसर स्टडी या चॅनलला तुम्हाला काय करायचं आहे, सबस्क्राईब करायचं आहे, लाईक करायचं. ज्या लोकांनी सबस्क्राईब केलं आहे त्यांनी सबस्क्राईब करा, ज्यांनी लाईक केलं आहे त्यांनी लाईक करा, आणि शेअर करायला विसरू नका. कारण तुमचं एक लाईक, तुमचं एक सबस्क्राईब आणि तुमचं एक शेअर माझ्यासाठी खूप मोठी ऊर्जा आहे. आणि मी तुम्हाला तुमच्या एक्झाममध्ये, तुमच्या परीक्षेमध्ये चांगल्या प्रकारे मार्क मिळवून देण्यासाठी तत्पर आहे, तयार आहे. फक्त तुम्ही मला मदत करा, मी तुम्हाला मदत करतो. अशा प्रकारे आपण रायटिंग स्किलचा पार्ट 2 जो आहे, व्हिडिओ पार्ट 2 पाहिलेला आहे. तर मी उद्या किंवा परवा आपण सेकंड पार्ट म्हणजे थर्ड पार्ट घेऊन येणार आहोत. तर अशा प्रकारे धन्यवाद विद्यार्थी मित्रांनो. आणि कुठंही व्हिडिओ स्किप न करता तुम्हाला कंटिन्यू व्हिडिओ पाहायचा आहे आणि आपल्याला आपल्या परीक्षेसाठी तयार व्हायचं आहे. माझ्या या यूट्यूबवर अपलोड होणाऱ्या व्हिडिओमधून मी तुम्हाला पूर्णपणे 100% परीक्षेसाठी तयार करणार आहे. त्यामुळे माझे व्हिडिओ तुम्ही आवर्जून पाहावे आणि त्यांना लाईक पण करावं, शेअर पण करावं आणि सबस्क्राईब पण करावं, त्याला पण सुद्धा विसरू नये. तर अशा प्रकारे आपण इथं थांबूया. येणाऱ्या तिसरा पार्टसुद्धा तुम्हाला पाहायचा आहे, तो पण मी लवकरच टाकणार आहे. धन्यवाद.